मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिर्डीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या नुकसानीसंदर्भात चर्चा। नवी मुंबई विमानतळासह इतर विकास प्रकल्पांचा शहांकडून आढावा। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये ओबीसी नेते आक्रमक। विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेट संदर्भात जीआर कसा काढला, भुजबळांचा सवाल। हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करा। मराठा समाजाला दिलेल्या कुणबी दाखल्यांची श्वेतपत्रिका काढा। ओबीसी बैठकीत विजय वडेट्टीवारांसह पंकजा मुंडेंची मागणी। ओबीसींच्या ताटातील आरक्षण कुणीही घेणार नाही। खाडाखोड केलेले कुणबी दाखले रद्द होतील। खोटे प्रमाणपत्र वाटप झालं असेल तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करू, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन। बुलढाण्याच्या बावनगीर गावात देवीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान अज्ञाताकडून दगडफेक। हल्लेखोरांवर कारवाई करण्याच्या आश्वासनानंतर सकाळी देवीचं विसर्जन। छगन भुजबळ जातीयवादाचा नरकासूर। मंत्रिमंडळातून काढून टाका। जरांगेंचा हल्लाबोल तर आरक्षण खाऊन त्यांचं रक्त बोगस झालंय। जरांगेंची पंकजा मुंडे यांच्यावरही टीका। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारेंना धक्काबुक्की। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बंडू खानवेंसोबत लोहगाव भागात वाद। वादानंतर पठारेंना धक्काबुक्की तर गाडीच्या ड्रायव्हरलाही मारहाण। ठाण्यात महाविकास आघाडी आणि मनसेची एकत्र बैठक। आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। जळगावच्या 40 गावात आज शेतकरी जनाक्रोश सभा। संध्याकाळी 5 वाजता शेतकरी जनाक्रोश सभेचं आयोजन। बच्चू कडू, उन्मेष पाटील संबोधित करतील। सिंहगड रोड पोलिसांनी दिलेलं पत्र गौतमी पाटीलने 4 दिवसांपूर्वी स्वीकारलं, मात्र अद्यापही संपर्क नाही। गौतमीला म्हणणं मांडण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये येण्याच्या पत्रातून सूचना। गौतमी पाटीलला उचलायचं की नाही? गौतमी पाटीलच्या कारच्या अपघात प्रकरणानंतर चंद्रकांत पाटलांचा डीसीपींना फोन। व्हिडिओ व्हायरल। पुणे पोलिसांची गौतमी पाटीलला नोटीस। चंद्रकांत दादांच्या ऑफिसमधील पाटील नावाच्या व्यक्तीचा फोन चेक करा। त्याने किती वेळा निलेश घायवळला फोन केला हे समोर येईल। रवींद्र धंगेकरांचा आरोप। तमिळनाडू सरकारकडून कोल्ड्रिफ कफ सिरपच्या विक्रीवर बंदी। मध्य प्रदेशातील 2 वर्षाच्या मुलीचा कफ सिरपमुळे मृत्यू। नागपुरात उपचार घेत असताना मुलीचा मृत्यू। तमिळनाडूसह मध्य प्रदेश आणि केरळ सरकारकडून कोल्ड्रिफ आणि नेक्स्ट्रो डीएस सिरपवर बंदी। मुलांच्या मृत्यूनंतर विशेष तपास पथक राज्यस्तरीय चौकशी करणार। कोल्ड्रिफ सिरप जप्त करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारची राज्यभरात मोहीम। छिंदवाडातील मृत्यू झालेल्या 11 मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची भरपाई देणार, तर उपचार घेत असलेल्या मुलांचा खर्चही सरकार करणार। मुंबईतील सॉल्ट पॅन विभागातील सुमारे 20,000 चौरस मीटरवरील नॅचरल एरिया आरक्षण हटवण्याच्या सरकारचा प्रस्ताव। आयएस अधिकाऱ्यांसाठी जिमखाना आणि ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट मशीनसाठी सरकारी गोदाम उभारणार। मुंबईत 3ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार। फलाटाभावी विद्याविहार, कांजूर मार्ग, नाहूर रेल्वे स्थानकांमधील थांबा रद्द। जालन्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह फळबागांचंही नुकसान। जिल्ह्यातील 114 नुकसानग्रस्त गावांपैकी 62 गावांमधील नुकसानीचे पंचनामे पूर्ण। उर्वरित गावांमधील पंचनाम्याचं काम सुरू। धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी भागात पुन्हा पावसाचा तडाखा। बाणगंगा नदीला आणि दुधना नदीलाही पूर। काढणीला आलेल्या सोयाबीनचं मोठं नुकसान। नदीकडील गावांना सतर्कतेचा इशारा। चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाचा इशारा। 7 ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला मुसळधार पावसाचा अंदाज। गुन्हेगारी मोडून काढण्यात आटोक्यात ठेवण्यात मुंबईत 4थ्या क्रमांकावर, तर कोची, दिल्ली, सुरत, जयपूर आणि इंदूरमधील स्थिती चिंताजनक। राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोचा अहवाल समोर। अमेरिकेतील H-1B व्हिसा शुल्कवाढीला कोर्टात आव्हान। संघटना, कंपन्या आणि धार्मिक संघटनांचा ट्रम्प यांच्या निर्णयाला विरोध।
महिला विश्वचषकात आज भारत पाकिस्तान आमने सामने. पाकिस्तानला पुन्हा एकदा नमवण्यासाठी भारतीय संघ सज्ज. श्रीलंकेतील कोलंबोच्या मैदानावर दुपारी 3 वाजता सामना. अभिनेता ऋषभ शेट्टीच्या कांतारात चॅप्टर 1 चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवर तुफान. तर 3 दिवसात 160 कोटींपेक्षा जास्त कमाई. ऋषभ शेट्टीच्या दमदार अभिनयाची चर्चा. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.